नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गुरुकुल शिक्षा या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपण आजचं हे आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष प्रसारण करत आहोत. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे प्रासंगिक प्रसंगी, नैमित्तिक प्रसंगी आपण विविध विद्वानांशी गुजगोष्टी करतो, चर्चा करतो आणि त्यांच्या क्षेत्रातील अधिकाधिक ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्याशी गुजगोष्टी करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर मेजर मधुसूदनजी चेरेकर. डॉक्टर मेजर मधुसूदनजी चेरेकर हे जवळपास 1990 पासून योगाचार्य म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय विपश्यना अकादमी इगतपुरी इथे त्यांनी योग व्यवस्थापकाची भूमिका निभावलेली आहे. 2009 मध्ये प्रसिद्ध योगाचार्य आचार्य रामदेवजी बाबा यांच्या संपर्कामध्ये ते आले. प्रत्यक्ष रामदेवजी बाबा यांनी डॉक्टर चेरेकर यांना योगाचे धडे दिले आणि त्यानंतर श्री चेरेकर यांनी योग क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेतलं. डॉक्टर मधुसूदनजी चेरेकर हे सैन्यामध्ये देखील कार्यरत होते. भारतीय संरक्षण दलात, भारतीय सैन्य दलात देखील त्यांनी आपली वैद्यकीय सेवा समर्पित केलेली आहे. ते MBBS MD आणि मेडिकल अल्टरनेटिव्ह किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन यामध्ये ते MD झालेले आहेत. 2003 पासून ते आपली वैद्यकीय सेवा संपूर्ण महाराष्ट्राला देत आहेत. 1997 ते 2002 या काळात त्यांनी सैन्य दलामध्ये आपली सेवा निभावलेली आहे आणि 2009 मध्ये ते जसे बाबा रामदेवजी यांच्या संपर्कात आले तसं त्यांनी योगासाठी स्वतःला वाहून घेतलं. दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन ज्या वेळेला साजरा करण्यात आला त्यावेळेला त्यांनी आपल्या भारताचे योगदूत म्हणून नैरोबी, केनिया या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. भारताचे योग अँबॅसेडर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्यांचे योगातील अनेक शिष्य आज विश्वपटलावर ते जगातल्या विविध देशामध्ये भारताचे योगदूत म्हणून कार्यरत आहेत. अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान विभूती, महान योगाचार्य डॉक्टर मेजर मधुसूदनजी चेरेकर हे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हिंदू धर्म असो, बौद्ध धर्म असो, या दोन्ही धर्मावर ते त्यांचं उत्तम असं संशोधन आहे, उत्तम असा अभ्यास आहे. मी आपल्या गुरुकुल शिक्षा या युट्यूब चॅनल तर्फे त्यांचं या आंतरराष्ट्रीय योग दिनी हार्दिक 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 असं स्वागत करतो. डॉक्टर चेरेकरजी, आमचं हे छोटस गुरुकुल शिक्षा नावाचं युट्यूब चॅनल विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, नागरिकांसाठी कार्यरत आहे. आम्ही विविध शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, नैमित्तिक प्रसंगी त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी बातचीत करत असतो. आज खूप आनंदाचा सुयोग आहे की तुम्ही आमच्यामध्ये उपस्थित आहात आणि तुम्ही आम्हाला योगाविषयी किंवा योग या क्षेत्राविषयी आम्हाला उद्बोधित करणार आहात, आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. तुमचं मी हार्दिक 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 स्वागत करतो. आणि आपल्या आजच्या चर्चेतला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारतो की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय योग दिन ही संकल्पना समजावून सांगावी. आंतरराष्ट्रीय योग दिन ही संकल्पना मुख्यतः आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये हा विषय मांडला आणि तो जवळपास एकमताने मंजूर झाला आणि तदनुसार 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्यास सुरुवात झाली. योग हा सर्व मानवांना जोडणारा, त्याच्यामध्ये बंधुभाव वाढवणारा असा विषय आहे. त्यामुळे सर्व विश्वामध्ये, सर्व देशांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, सर्व जातींमध्ये, सर्व संप्रदायांमध्ये, सर्व वंशांमध्ये
त्याचा स्वीकार केला आणि फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा योगामुळे प्राप्त होतं आणि मानवामधील सर्व भेद विसरून योग हा विषय सर्व मानवतेला एक करतो. त्यासाठी हे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात झालेला आहे आणि सर्व देश यामध्ये जोडलेले आहेत. आणि 21 जून हा दिवस यासाठी निवडला की तो वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. सूर्यदेव या पृथ्वीवर सर्वात अधिक काळ या दिवशी मुक्कामास असतात. सूर्योदय खूप लवकर होतो, सूर्यास्त खूप उशिरा होतो. त्यासाठी 21 जून हा दिवस निवडण्यात आलेला आहे. तर सर्व मानवामध्ये बंधुभावाची भावना निर्माण होऊन शांती आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं या दृष्टीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचं खूप महत्व आहे. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्व अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलेलं आहे. माझ्या माहितीनुसार तुमचा हिंदू धर्माचा आणि बौद्ध धर्माचा दोन्ही धर्माचा सखोल असा अभ्यास आहे. तर या दोन्ही धर्म परंपरामध्ये योग क्रियेचं काय महत्व आहे हे तुम्ही आम्हाला समजून द्यावं अशी तुम्हाला विनंती करतो. आपण आता व्यवहारासाठी हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म असे वेगवेगळे शब्द वापरतो, परंतु राज्यघटनेच्या कलम 25(ब) प्रमाणे भारतात उत्पन्न झालेले सर्वच धर्म हिंदू या संज्ञेमध्ये येतात. तरी पण आपण व्यवहारासाठी एक वैदिक परंपरा आणि एक बौद्ध परंपरा असं म्हणूया. वैदिक परंपरेमध्ये योगाची 8 अंग सांगितलेली आहेत, तसंच बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा 8 अंग सांगितलेली आहेत. पतंजलींनी अष्टांग योग असा शब्द वापरलेला आहे, तर बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलेलं आहे. पतंजलींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी 8 अंग सांगितलेली आहेत. तर भगवान बुद्धांनी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी अशी अंग सांगितलेली आहे. यामध्ये खूप समानता आहे. ज्याप्रमाणे सम्यक वाणी आणि सम्यक कर्म आहे तेच यम नियमामध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे. आणि दोघांचंही अंतिम अंग जे आहे ते समाधी आहे आणि ध्येय जे आहे ते मुक्ती आहे, ज्याला बुद्धांनी निर्वाण म्हटलेलं आहे आणि पतंजलींनी कैवल्य म्हटलेलं आहे. तसंच बुद्धांनी जी 4 आर्य सत्य सांगितलेली आहेत, दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचा कारणाचा वरचा उपाय, निरोध आणि दुःखाच्या निरोधाकडे जाण्याचा मार्ग, त्यालाच पतंजलींनी हेय, हेतू, हान आणि हनोपाय असं म्हटलेलं आहे. तर या दोघांमध्ये वादाचा काही प्रश्न नाहीये. खूप समान मुद्दे आहेत आणि दोन्हीचाही अभ्यास केला तर दोन्हीचे जे उपासक आहेत, साधक आहेत, त्यांच्यामध्ये खूप प्रेम निर्माण होऊ शकतं. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई अशी साधुउक्ती आहे आणि या साधुउक्तीनुसार हे सर्व काही आहे ते म्हणजे सर्व एकतत्व आहे, सगळीकडे अद्वैत आहे हे आपल्याला अनुभवाला येतं. मी आजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सर्वसाधारणपणे योग म्हणजे व्यायाम किंवा व्यायाम म्हणजे योग किंवा कसरत म्हणजे योग अशा पद्धतीची एक लोकभावना तयार झालेली आहे. मात्र आपण योगाची विविध योगसूत्र बघितली तर योग कर्मसुख कौशलम आहे किंवा योग चित्तवृत्ती निरोध असं आपण म्हणतो.
पूर्वीच्या काळी आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. मात्र लॉर्ड मेकॉले यांनी ज्या खटपटी ब्रिटिशांच्या राजवटीत केल्या, तदनंतर आपल्याकडची गुरुकुल शिक्षण पद्धती ही लोप पावत गेली आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा आपण स्वीकार करत गेलो. मात्र या आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षक असो, विद्यार्थी असो, यांच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. मात्र आजच्या या बदलत्या जीवनशैलीनुसार, आजच्या बदलत्या शिक्षण शैलीनुसार योगाचा अंगीकार शिक्षकांनी म्हणा, विद्यार्थ्यांनी म्हणा, कशा पद्धतीनं करावा याबाबत तुमचं आम्हाला मौलिक मार्गदर्शन तुम्ही करावं. हो, तर योग म्हणजे व्यायाम असा समज अलीकडच्या काळामध्ये झाला आहे. परंतु आपण जर प्राचीन योग ग्रंथ तपासले तर 11व्या शतकापूर्वी शारीरिक योग आपल्याला आढळत नाही. त्यामध्ये मुख्यत्वे करून योगाचं ध्येय मुक्ती, निर्वाण, जन्म मरणाच्या फेऱ्यातून स्वतःची सुटका करून घेणे, ध्यान, ज्ञान असंच योगाचं स्वरूप 10व्या शतकापर्यंत राहिलेलं आहे. 11व्या शतकामध्ये जेव्हा परकीय आक्रमण सुरू झाली, तेव्हा साधना लुप्त झाल्या. तेव्हा नाथपंथी यांनी शारीरिक शुद्धीतून मनशुद्धी होते का हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हठ योगाची निर्मिती झाली. नंतर मागच्या शतकामध्ये जे आधुनिक काळातले योगगुरू झाले, स्वामी कोवल्यानंद, स्वामी शिवानंद यांनी हठयोग आणि राजयोग या दोन्हीचं एकत्रीकरण करून योग शिकवायला सुरुवात केली. आणि योग, हठयोग विशेषतः आसन आणि प्राणायाम यांच्याद्वारे लोकप्रिय केला. आणि आता बरेच लोक त्यासोबत ध्यानयोग सुद्धा शिकवतात. तर अशा प्रकारे हठयोग आणि राजयोग आता एकत्र शिकवला जातो. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना असं निम्र आवेदन राहील की तुम्ही शरीरासाठी तर योग कराच, पण त्या जोडीला ध्यानयोगाचाही अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. कारण स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन राहतं. तसंच मन स्वस्थ राहिलं तर शरीरही स्वस्थ राहतं. तसंच ध्यानयोगाच्या द्वारे आपले जे मनातले विकार आहेत, अहंकार आणि लोभ विशेषतः, हे दोन विकार हे पण कमी होतात आणि एका सुखी समाजाची निर्मिती करण्यामध्ये या ध्यानयोगाचा सुद्धा खूप उपयोग होतो. तर रोज कमीत कमी 1 तास हा शारीरिक योगाला द्यावा आणि कमीत कमी अर्धा तास तरी ध्यान योगाला द्यावा असं मी म्हणेन. अच्छा, स्मरणशक्ती, एकाग्रता, पाठांतर यासाठी आपला योग हा अत्यंत उपयुक्त आहे. मात्र अलीकडच्या काळात केवळ परीक्षा देण्यापुरतं पाठ करायचं अशी एक पद्धती रूढ झालेली आहे. म्हणजे आपण डॉक्टर आहात, आपण प्रॅक्टिस करता, समजा डोकं दुखू लागलं, आपण गोळी दिली, ती गोळी घेतली की आमचं दुखायचं डोकं थांबेल. या पद्धतीच्या मार्गाने आजचा विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करतो. म्हणजे जो विद्यार्थी कधी काळी 10वीची परीक्षा देऊन पास झालेला आहे, तो जर ग्रॅज्युएट झाला आणि त्याला जर विचारलं की तुला 9वीला हिंदीमध्ये हरिवंशराय बच्चन यांची अमुक अमुक कविता होती का, किंवा कुसुमाग्रजांची अमुक अमुक कविता होती का, ती तू म्हणून दाखवू शकतो का, तर तो ती म्हणून दाखवू शकणार नाही. असा माझा शिक्षकी पेशातला जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे. तर योग आजच्या विद्यार्थ्याला अभ्यास करण्याच्या पद्धतीकडे किंवा काय म्हणता येईल की त्याचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचं रूपांतर केवळ माहितीत न करता शहाणपणाकडे करण्याकडे आपला जो काही योग आहे तो योग कसा उपयुक्त आहे याबाबतही आपण मार्गदर्शन करा.
हो, योग हा फक्त पाठांतर करायची किंवा फक्त व्यायाम करायची गोष्ट नाही. तर योगामध्ये यम नियम, सम्यक वाणी, सम्यक कर्म हे योगाचं पायाभूत आधाराचं काम आहे. त्यामध्ये समाजाला त्रास होईल अशी कामं न करणे, हिंसा न करणे, सत्य बोलणे, खरेपणाने वागणे, विद्यार्थी दशेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणे, विवाहानंतर एकनिष्ठ राहणे आपल्या जोडीदाराशी, आदींना दाना म्हणजे जी गोष्ट आपल्याला दिली गेलेली नाही त्या गोष्टीचा वापर न करणे, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या योगामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि फक्त सांगून थांबलेले नाहीत, तर यांचं आचरण कसं करायचं, या आचरणाच्या अडचणीमध्ये जे अहंकार आणि लोभ आडवे येतात, आचरण करण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी कशा दूर करायच्या हे सुद्धा योग शिकवतो. आणि एकंदरच व्यक्तिमत्व विकास हा योग घडवून आणतो. त्यामध्ये आपल्याला ज्या सकारात्मक भावना आहेत, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, या 4 सकारात्मक भावना पतंजली आणि बुद्ध या दोघांनीही सांगितलेल्या आहेत. त्यांचा विकास कसा करावा याचा आणि सर्व मानवाशी सहृदयतेने कसं वागायचं याचं शिक्षण योगामध्ये दिलेलं आहे. तर निश्चितच फक्त घोकंपट्टी करणारा किंवा केवळ शरीर कमावणारा असा योग साधक नसतो, तर तो सर्वांगीण विकसित झालेला असतो आणि योग त्याला जीवनभर काही ना काही नवीन गोष्टी शिकवत राहतो. सर्वसाधारणपणे कुंडलिनी जागृती, त्याच्यानंतर जीवन जगण्याची कला, त्याच्यानंतर केवळ शारीरिक कवायत, अशा विविध पैलूंकडे सर्वसाधारणपणे योगाचं आपण योगाकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे योगाचे विविध पैलू आहेत. म्हणजे शारीरिक व्यायाम हाही एक पैलू आहे, मानसिक व्यायाम हाही एक पैलू आहे, आणि त्याच्यानंतर त्याची सगळ्यात वरची अवस्था की तुम्हाला तुमचं जीवन योग कर्मसु कौशलम हे आत्मसात करून तुम्हाला तुमचं जीवन आनंदीही करता यायला पाहिजे. मात्र कधी कधी काय होतं की या योगाचा केवळ एकांगी विचार केला जातो. तो एकांगी विचार तितकासा योग्य नाहीये, तर आपण सम्यक विचार योगाचा करायला पाहिजे. हे तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजावून सांगितलं. मला तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी एक असं आकर्षण आहे की तुमचं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तुम्ही डॉक्टर देखील आहात, तुम्ही चांगले तत्वचिंतक देखील आहात, तुम्ही चांगले विचारवंतही आहात, तुम्ही चांगले समीक्षक देखील आहात, तुम्ही सैन्यातही काम केलेलं आहे, आणि आता तुम्ही जागतिक स्तरावर ते भारताचं योग प्रतिनिधित्व करत आहात. केवळ भारताचं प्रतिनिधित्व करत नाही आहात, तर योग प्रतिनिधित्व भारताचं करत आहात. तर सर्वसाधारणपणे मराठवाड्यामध्ये लातूर, अहमदपूर सारख्या अतिदुर्गम भागामधून आपण आलेला आहात. सर्वसाधारणपणे आपल्या मराठवाड्याकडे एक मागास प्रांत म्हणून बघण्याची पूर्वापार एक प्रथा पडलेली आहे. तरी देखील एवढ्या अतिदुर्गम भागातील एक युवक, एक तरुण किंवा एक सुज्ञ नागरिक आंतरराष्ट्रीय स्तरावर ते योगासारख्या क्षेत्रात देशाचं प्रतिनिधित्व करतो, ही आमच्या मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. तर तुमचा हा प्रवास अगदी अहमदपूर सारख्या भागातनं जागतिक पटलावर ते योगाचार्य होईपर्यंतचा तुमचा हा जो प्रवास झाला, या प्रवासाच्या मागच्या तुमच्या काही बालपणीच्या आठवणी असतील किंवा तुमच्या काही प्रेरणा असतील, तर त्या जर तुम्ही आम्हाला सांगितल्या तर त्या माझ्या विद्यार्थी मित्रांना ऐकायला नक्की आवडतील. तर तुम्ही थोडंसं स्वतःविषयी सांगावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
हो, धन्यवाद. माझी योगाची ओळख ही सुरुवातीला जशी सर्वांना होते आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये, तशी ती भक्ती योगापासून झालेली आहे. माझ्या आईचा माझ्यावर खूप प्रभाव होता आणि लहानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड होती. मी दुसऱ्या इयत्तेमध्ये असतानाच रामविजय कथासार हे रामायण वाचून काढलं आणि त्यानंतर मला रामायणाची इतकी गोडी लागली की वेगवेगळ्या प्रकारचे रामायण विकत घेऊन मी वाचले. आणि मला वाटतं 5व्या इयत्तेमध्ये पहिल्यांदा मी भगवद्गीता वाचली, त्यानंतर ज्ञानेश्वरी वगैरे. तर असं मला सुरुवातीपासूनच त्यात वाचन करून ध्यान योगाची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि 1990ला MBBSच्या पहिल्या वर्षात असताना मी विपश्यना ध्यान करायला सुरुवात केली. आणि जेव्हा जेव्हा माझे MBBSचं व्हॅकेशन असे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो, दिवाळीच्या सुट्ट्या असो, त्या काळात मी इगतपुरीला जाऊन राहत असे. आणि इगतपुरीला नंतर मी शिबिर व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिलं. अशा प्रकारे ध्यान योगामध्ये माझी प्रगती होत होती. त्यानंतर माझं MBBS पूर्ण झाल्यानंतर मी सैन्यामध्ये गेलो आणि तिथेही मला या ध्यान योगाचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळत असे. सैन्यातून बाहेर आल्यानंतर मी इथे अहमदपूरला माझे वैद्यकीय व्यवसाय चालू केला आणि त्यावेळेस मी स्वामी रामदेवजींच्या शिष्यांच्या संपर्कात आलो आणि ध्यान योगाला मग शारीरिक योगाची पण जोड मिळाली. मग मी हरिद्वारला वगैरे जाऊन आलो आणि स्वामी रामदेवजींच्या संघटनेत आल्यामुळेच हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळाली, कारण त्यांच्याकडूनच माहिती मिळत गेली विविध परीक्षांची. आणि नरेंद्रजी मोदी यांनीच योग शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित करण्याचं काम चालू केलं आणि त्याची एक परीक्षा त्यांनी घेतली होती 2014 मध्ये. तर त्या परीक्षेमध्ये पहिल्या 20 जणांमध्ये आम्ही मराठवाड्यातले 2 जण होतो. परळीचे शरद मुंडे म्हणून आहेत आणि मी एक. आणि आम्हाला सर्वांना त्यांनी योग प्रतिनिधी म्हणून 2016च्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी विविध देशामध्ये पाठवलं. तर मला वाटतं हे स्वामी रामदेवजी यांच्या संघटनेशी जर माझा संपर्क झाला नसता तर इतक्या तालुक्याच्या स्तरावर राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदम जाता आलं नसतं. अर्थातच नरेंद्र मोदी आणि स्वामी रामदेवजी यांच्यामुळेच हे शक्य झालं की त्यांनी एकदम खेडेगावातली मुलं सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली. सर्वसाधारणपणे तुमची दिनचर्या कशी असते किंवा बालपणात कशी होती? त्याच्यानंतर म्हणजे मला तरी असं आठवतंय की एक गोष्ट नेहमी अशी सांगितली जायची मला माझ्या घरातनं. माझे वडील देखील शिक्षक आहेत, त्यांना देखील अध्यात्मरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. ते भागवताचार्य आहेत. पुराणांची परंपरा, वेदाची परंपरा ही माझ्या घरात आहे. आणि लहानपणापासून माझे आजोबा असोत, माझे वडील असोत, मला नेहमी असं सांगायचे की लवकर उठे, लवकर निजे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. आता नेमकं काय झालेलं आहे? आता नेमकं उलट झालेलं आहे. म्हणजे की आता उशिरा उठणे, त्याच्यानंतर उशिरा निजणे आणि मग ज्ञान आरोग्य संपत्ती यापासून वंचित राहणे हे अगदी चांगल्या चांगल्या घरांमध्ये देखील आपल्याला दिसतंय. म्हणजे उच्च शिक्षित कुटुंबीय देखील याला अपवाद नाहीये. तर यासाठी पालक असोत, नागरिक असोत, विद्यार्थी असोत किंवा माझ्यासारखे शिक्षक असोत, तर असं म्हणतात की सोनाराने कान टोचले म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं टोचले जातात. तर आपण डॉक्टरही आहात, आपण योगाचार्यही आहात, तर या दोन्ही भूमिकेतून तुम्ही परत एकदा या गोष्टींना उजाळा द्यावा, याविषयी मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे. हो, दिनचर्या ही आपल्या दृष्टीने
खूप महत्वाची आहे. सर्वांनी जर पहाटे 4 वाजता उठलं तर खूपच उत्तम आहे, परंतु ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी कमीत कमी 6च्या आधी तरी उठणं आवश्यक आहे. आणि उठून सुरुवातीला काही व्यायाम, नंतर ध्यान, असं यासाठी 1.5 ते 2 तास दिले पाहिजेत. आणि मी असं सांगेन आहाराविषयी की सकाळी फलाहार करावा, ताजी फळं खावी, तसंच जेवणामध्ये सुद्धा ताज्या भाजीपाल्या कच्च्या धुवून खाव्यात. आणि आहारामध्ये फास्ट फूड हे वर्ज्य करावं. अगदीच शक्य नसेल तर आठवड्यातून फक्त 1 दिवस ठरवावा फास्ट फूड खाण्याचा. बाकी 7 दिवस अजिबात 6 दिवस बाकी 6 दिवस अजिबात फास्ट फूड खायचं नाही असं ठरवावं. आणि रात्री लवकर झोपणं तर आवश्यकच आहे. आपोआपच जेव्हा तुम्ही पहाटे उठता तेव्हा रात्री लवकर झोप येऊ लागते. आणि तुम्ही जेव्हा व्यायाम करता, योग करता, रात्री सुद्धा जर फिरण्याचा व्यायाम केला तर लवकर झोप येऊ शकते. आणि रात्रीचं जेवण जे आहे ते 8च्या आधी केलं पाहिजे. जैन लोक तर 6च्या आधी जेवून घेतात, तर 7 जास्तीत जास्त 8 पर्यंत रात्री भोज घ्यावं. त्यामुळे आपण रात्री लवकर झोपू शकता आणि सकाळी लवकर आपल्याला उठता येतं आणि आपला जो योगाभ्यास आहे तो करता येतो. अच्छा, तर जी भोगवादी आपली जीवनशैली आहे तिला तिचं म्हणजे अगदी अवडंबर माजलेलं आहे आणि त्याच्यावर ते मात करण्यासाठी योगाचार किंवा योगासन करणं, योग मार्गामध्ये रत होणं हे अतिशय आवश्यक आहे, उपयुक्त आहे. उपयुक्त तर आहेच, परंतु अत्यावश्यक आहे असं एकूणच आपल्या वक्तव्यावरून दिसून येतं. मात्र आपण मगाशी उल्लेख केला की आपण गीतेचं वाचन केलेलं आहे, आपण विविध संतांच्या वाङ्मयाचं वाचन केलेलं आहे, ज्ञानेश्वरीचं वाचन केलेलं आहे. मात्र ज्या गीतेवर ते ज्ञानेश्वरांनी टीका केलेली आहे ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्येही योग मार्गाचं अतिशय सुंदर असं विवेचन माऊलींनी केलेलं आहे. मात्र तेच ज्ञानेश्वर माऊली योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म असं नामस्मरणाचं महात्म्य सांगताना म्हणतात. अर्थात ते त्यांनी अनुषंगिक रित्या सांगितलेलं आहे. मात्र जेही योगातले योगाचार्य आहेत ते कुठेतरी असं सांगतात की योग मार्ग हा फार अवघड आहे, म्हणजे तो सर्वसामान्यांसाठी परम दिव्य असा योग मार्ग आहे. तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतील, तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला भरपूर सातत्य ठेवावे लागतील, यमनियमादी तुम्हाला पाळावे लागतील आणि तरच तुम्हाला योग मार्गातून जे आवश्यक समाधान आहे ते आवश्यक समाधान मिळू शकेल. तर बरेचसे लोक योगाला भिवून, म्हणजे की आपल्याला खूप खडतर याच्यात तपश्चर्या करावी लागेल, खूप खडतर मेहनत घ्यावी लागेल, म्हणून बरेचसे लोक योगाला भितात आणि योगापासून ते अगदी आयुष्याचा बराचसा काळ ते दूर राहतात आणि कुठेतरी उतार वयामध्ये, कुठेतरी वयाच्या 40शी नंतर, वयाच्या 45शी नंतर, 50शी नंतर योग मार्गामध्ये रत होण्याचं हल्ली प्रमाण वाढलेलं आहे. मग अशा वेळेला काय होतं की काही योगासन आपण करू शकत नाही, म्हणजे शरीराला ते पडिले वळण इंद्रिया सकळ अशातली पद्धत आहे. तर मग त्यावेळेला खूप त्रास होतो. पण तरी देखील मग आपल्यासारख्या योगाचार्यांकडून योगाचं महत्व जाणून घेतल्यानंतर योग करण्याची प्रेरणा निर्माण होते. तर मग अशा उशिरा का होईना पण योगाच्या वर्गात आलेल्या लोकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा? नाही, अशा लोकांसाठी आजकालचे जे योगाचार्य आहेत, स्वामी रामदेवजी किंवा श्री श्री रविशंकर, त्यांनी सोपे सोपे व्यायाम, सूक्ष्म व्यायाम ज्याला म्हणतात, ज्याची सुरुवात इंदिरा गांधीचे जे योग गुरु होते धीरेंद्र ब्रह्मचारी, त्यांनी अतिशय सुनियोजित पद्धतीने हे
सूक्ष्म व्यायाम शिकवलेले आहेत, अशा लोकांसाठी हे व्यायाम अतिशय उपयुक्त आहेत. आणि आजकाल तर तुम्हाला कुठे जायची आवश्यकता नाही. तुम्ही जर आस्था वाहिनी लावली, रोज सकाळी 5 ते 8 मध्ये स्वामी रामदेव बाबा विनामूल्य आपल्याला हे सर्व व्यायाम शिकवतात. तर माझं वृद्ध लोकांना सुद्धा असं आवाहन आहे की तुम्ही दररोज पहाटे 5 ते 8 मध्ये आस्था वाहिनीवरील स्वामी रामदेव बाबाचे कार्यक्रम जर पाहिले तर तुम्हाला जो योग अवघड वाटतो तो सहज साध्य होऊन जाईल आणि त्याची तुम्हाला गोडी लागेल चांगल्या प्रकारे. दररोज कुठली योगासनं केली पाहिजेत जी नित्यपाठात असली पाहिजेत, अशी काही सोपी योगासनं तुम्ही जर त्यांची नावं आम्हाला सांगितली की अगदी सहज योग की हा केल्यानंतर तुमचं शरीर खऱ्या योगाचारासाठी तयार होईल, अशी जी नित्य असली पाहिजेत. अगदी जसं आपण दररोज जेवण करतो म्हणजे करतोच, दररोज झोपतो म्हणजे झोपतोच, त्या पद्धतीची म्हणजे तत्तुल्य अशी दैनंदिन जीवनशैलीत अंगीकारावीत अशी काही आसनं असतील तर ती तुम्ही जरूर सांगावीत, म्हणजे ते आम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करूयात दररोज. हा हा, आसनांपेक्षा प्राणायाम जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण प्रत्येक जण सर्व आसनं करू शकत नाही. तर प्राणायामामध्ये मी तुम्हाला सांगेन की अनुलोम विलोम कमीत कमी 15 मिनिटे, कपालभाती कमीत कमी 15 मिनिटे, आणि जे लोक आसनं करू शकतात त्यांनी कमीत कमी 12 ते 25 सूर्यनमस्कार रोज घालावेत. हा, आणि ध्यान योग जो आहे तो कुठल्याही आसनामध्ये बसून करता येतो, सुखासनामध्ये वगैरे. हा, त्याशिवाय जी सोपी सोपी आसनं आहेत, ताडासन आहे, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, अर्ध उष्ट्रासन, भुजंगासन, सेतुबंधासन, पवन मुक्तासन, शवासन आणि मकरासन ही आसनं रोज करावी. अच्छा, तुमचा योग क्षेत्रातला अनुभव मोठा आहे. जवळपास 2009 पासून जरी आपण म्हणलं तरी जवळपास 1-1.5 तपापेक्षा जास्त तुमचा या योग क्षेत्रातला अनुभव आहे. योगामुळे चित्तवृत्तींचा निरोध होतो, मनाची एकाग्रता आपल्याला चांगल्या पद्धतीने साधता येते, आणि एकदा आपण मना करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सगळ्या सिद्धी एक मन जर प्रसन्न झालं तर मनुष्याला प्राप्त होतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमुक्त योहो, असं भगवद्गीता सुद्धा आपल्याला सांगत आलेली आहे. तर तुमचा असा काही अनुभव आहे का, किंवा की योगाच्या आचरणाने मनाची एकाग्रता साधून असाध्य ते साध्य कोणाला साध्य झालं तुमच्या परिसरातल्या व्यक्तीला, किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनातला असं काही उदाहरण देऊन किंवा अनुभव देऊन तुम्ही ते जर सांगितलं तर ते विद्यार्थ्यांना अधिक चांगलं पटेल. हो, मन हेच प्रमुख आहे. धम्मपद नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती ततोनं सुख मनवेती छाया व अनपायिनी, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कम व वहतो पदम. मनच प्रमुख आहे, मनच श्रेष्ठ आहे. प्रसन्न मनाने भाषण किंवा एखादं कृत्य केलं तर सुख तुमच्या मागे असं लागेल ज्याप्रमाणे तुमची छाया, आणि प्रदुष्ट मनाने जर एखादं
भाषण किंवा कार्य केलं तर दुःख तुमच्या मागे असं लागेल ज्याप्रमाणे बैलगाडीच्या बैलाच्या मागे त्या गाडीचं चाक. तर मन प्रसन्न ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर माझं सर्वांना आवाहन असं राहील की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवावं. कुणी आपल्याला वेडं म्हटलं तरी चालेल, परंतु ओठातल्या ओठात नेहमी हसत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण ओठावर हसू ठेवतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये पीयूष नावाची ग्रंथी असते, त्यामधून एंडोर्फिन नावाचा स्त्राव उत्पन्न होतो आणि तो आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवतो. तर ह्या योगामध्ये विशेषतः ध्यान योगामधून अनेक लोकांची अनेक व्यसन सुटली आहेत. माझ्या बऱ्याच मित्रांची दारूचं व्यसन यामधून सुटलेलं आहे ध्यान योगाची शिबिरं केल्यामुळे. तसंच आसन प्राणायामामुळे सुद्धा बऱ्याच लोकांचे बऱ्याच प्रकारचे रोग कमी झालेले आहेत. तर ह्या ध्यान योगाचा आणि हठ योगाचा आपलं मन आणि शरीर दोन्ही सुधारण्याकडे खूप उपयोग आहे असं म्हणता येईल. विपश्यनेच्या बाबतीत आपला अनुभव मोठा आहे. विपश्यनेसाठी तुम्ही स्वतः शिबिर व्यवस्थापकाच्या भूमिकेतही राहिलेला आहात. अनेक ठिकाणी तुम्ही या संबंधीची शिबिरं देखील घेता. तर विपश्यना हा भाग थोडासा आमच्यासाठी नवीन आहे किंवा त्याबाबत आम्हाला जास्त काही माहिती नाहीये. तर आपण त्याबाबत जर माहिती दिली तर फार चांगलं होईल. विपश्यना 10 दिवसाचं शिबिर असतं त्यासाठी आणि 10 दिवस या शिबिरामध्ये एकदा गेल्यानंतर मोबाईल, फोन, टीव्ही, वृत्तपत्र, पत्र व्यवहार, इंटरनेट, कॉम्प्युटर या सर्व गोष्टीपासून आपल्याला तोडून घ्यावं लागतं आणि रोज पहाटे 4ला उठायचं असतं आणि 4:30 ते 6:30, 8 ते 11, 1 ते 5 आणि 6 ते 9 असा ध्यानाभ्यास असतो. तसंच या शिबिराच्या काळामध्ये आपल्याला मौन पालन करायचं असतं संपूर्णतः आणि आपल्याला मग ध्यान शिकवलं जातं. सुरुवातीला 3 दिवस श्वासावर ध्यान करायला शिकवतात आणि त्यानंतर आपल्या मनाचं आणि शरीराचं क्रमवार निरीक्षण करायला शिकवलं जातं, जेणेकरून मनामध्ये अहंकार नेमका कुठे जागतो, मनामध्ये लोभ नेमका कुठे जागतो, त्या तिथेच तो कसा तोडायचा याचं प्रशिक्षण विपश्यनेमध्ये दिलं जातं. पश्य म्हणजे पाहणे आणि विपश्यना म्हणजे विशेष रीतीने पाहणे, ज्याला पतंजलींनी सुद्धा म्हटलेलं आहे की विशेष दर्शिन असं म्हणतात. त्याच विपश्यना नाव आहे. म्हणजे आचार्य गौतम बुद्ध हे दार्शनिक तर आहेतच आणि त्यांच्या या दर्शनातून निर्माण झालेली ही अशी विपश्यना साधना आहे जी की आत्यंतिक उपकारक आहे, आत्यंतिक उपयुक्त अशी ही साधना आहे. आज योग लोक करतात, योगाचा अभ्यासही करायला सुरुवात करतात, त्यात काही काळापर्यंत सातत्यही ठेवतात, मात्र त्याबाबतचे यमनियम कदाचित न पाळल्यामुळे त्यांचं सातत्य खंडित होत असावं असं एक माझं निरीक्षण आहे. तर यमनियम सातत्याने पाळले जावेत आणि या योगाभ्यासात सातत्य कसं टिकवता येईल. कारण बऱ्याचशा नागरी वसाहतींमध्ये मी शहरांमध्ये बघतो की 1 वर्ष, 6 महिने, 8 महिने, 1.5 वर्ष अगदी एकत्र येऊन सामूहिकरित्या योगाभ्यास करतात आणि त्याच्यानंतर हळूहळू मग तिथली संख्या कमी होऊ लागते, त्याची ओहोटीकडे वाटचाल होते
आणि नंतर मग तो योगाभ्यास कधीतरी 8 दिवसावर जातो, मग 15 दिवसावर जातो, आणि मग त्याचा जो व्हॉल्यूम आहे, त्याची जी वारंवारिता आहे, ती वारंवारितेचा निर्देशांक घटत जातो. असं न व्हावं आणि हा मनोनिग्रह कायम राहावा, यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन काही करावं अशी माझी तुम्हाला विनंती. हा, यासाठी महत्वाचं असं आहे, यम नियम हा योगाच्या अंगाचा पाया आहे. मला वाटतं आपला चेरेकरांशी संपर्क तुटलाय. मी परत एकदा त्यांना जोडून घेतोय आणि ते आपल्यासोबत नक्कीच जॉईन होतील, जॉईन व्हायच्या प्रयत्नात आहेत आणि ते आलेले आहेत. ध्यान योगाची जोड फार आवश्यक आहे. यासाठी ध्यान योग पाहिजे तितकं न केल्यामुळे आणि यम नियमांचं पालन नसल्यामुळे योग मार्गापासून माणसं दूर भटकतात. त्यामध्ये तिसरी एक गोष्ट आहे की आपली जी संगत असते ती सत्संग असणं खूप महत्वाचं आहे. आपण जर वाईट सवयीच्या माणसाच्या संगतीमध्ये लागलो, रात्री जागणारे आहेत, लवकर न उठणारे आहेत, अशा माणसाची संगत केल्यामुळे या सर्व मार्गामध्ये गडबड होते. सत्संग, यम नियम आणि ध्यान योग हे आपल्या योगाभ्यासासाठी सपोर्टिव्ह आहेत. त्यांना कायम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि ते एकमेकांना सपोर्ट करतात. यम नियम योगाभ्यासाला सपोर्ट करतात आणि योगाभ्यास यम नियमांना सपोर्ट करतो आणि त्याच्याबरोबर सत्संगही पाहिजे. अच्छा, तर सत्संग, यमनियमात्मक योगाभ्यास ही योग मार्गातल्या यशाची गुरु किल्ली आहे, असं म्हणजे मार्गदर्शक असं विधान डॉक्टर मेजर मधुसूदन चेरेकरजी यांनी आता केलेलं आहे. आणि मला वाटतं ते माझ्यासह सर्व प्रेक्षकांसाठी अत्यंत आचरणीय असं हे विधान आहे. हे जर आपण पाळत गेलो तर निश्चितच आपल्या जीवनाचं जे काही स्वास्थ्य हरपलेलं आहे, हे हरपलेलं स्वास्थ्य आपण पुन्हा एकदा मिळवू शकू. या मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही हा जागतिक विषाणू संसर्गामुळे आपल्याला एक विजनवास अनुभवावा लागला सगळ्यांना, तो मला वाटतं जगासाठी अत्यंत उपकारक असा ठरला. डॉक्टर मोहन आगाशे यांची एक मी मुलाखत ऐकली होती, तर ते त्या मुलाखतीत असं म्हणतात की या कोरोना विषाणूचे आपल्यावर ते खरोखर उपकार आहेत. कारण जी मंडळी घरात कधीच जेवत नव्हती ती मंडळी या निमित्ताने घरात जेवू लागली. जी मंडळी म्हणजे घरात अत्यंत उशिरा वापस यायची ती मंडळी घराच्या बाहेरही पडली नाहीत. निसर्गाचं, पर्यावरणाचं देखील मोठं संतुलन या निमित्ताने घडून आलं आणि कुठेतरी जीवनशैलीवर ते विचार करायला आपल्याला एक चांगला हा विजनवास फायदेशीर ठरला. आणि याच्यातनं आपण चांगल्या पद्धतीनं अनेक चांगली मंडळी या निमित्ताने एकत्र येऊन चर्चा करू लागलो आणि या चर्चात्मक माध्यमातून की होईना भारताचा भावी भविष्य काळ अत्यंत म्हणजे चांगला आपण करू शकतो. जे स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं, जे रामकृष्ण परमहंसांचं स्वप्न होतं, जो राजयोग त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत
सोप्या भाषेमध्ये सगळ्या विश्वापर्यंत पोहोचवला. तर या राजयोग या संकल्पनेविषयी आपण थोडक्यात माहिती द्यावी अशी माझी तुम्हाला विनंती. राजयोग जो आहे, स्वामी विवेकानंदांनी पतंजलीच्या अष्टांग योगालाच राजयोग असं म्हटलेलं आहे. त्यांचं जे पुस्तक आहे राजयोग म्हणून, त्यामध्ये पतंजलीच्या योगसूत्रांचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की हठयोग हा मुख्यतः राजयोगासाठीच करायचा आहे. राजयोगामध्ये यम आणि नियमांचं पालन यांनीच आरंभ करायचा आहे. त्यानंतर आपलं आसन स्थिर करायचं आहे. कुठल्याही एका आसनामध्ये आपल्याला फार प्रयत्न न करता सुखपूर्वक दीर्घकाळ बसता आलं पाहिजे, याचा अभ्यास करायचा आहे. स्थिर सुखम आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम तत्व द्वंद्वान भी घात. मनामध्ये जे विविध प्रकारचे द्वंद्व येतात ते सर्व या आसनामध्ये स्थिरता प्राप्त केल्यामुळे नष्ट होतात. त्यानंतर प्राणायाम आहे. प्राणायाम या शब्दाचा मूळ अर्थ प्राणाचा विस्तार असा आहे. प्राणवायू जो आपण बाहेरून आत घेतो तो पूर्ण शरीरामध्ये रक्ताद्वारे पसरतो. तर हा प्राण कुठे कुठे जातो, बाहेरून आत कसा येतो, आतून बाहेर कसा जातो, आणि याचा मनाशी खूप मोठा संबंध आहे. तर मन आणि प्राणवायू यांचा एकमेकाशी कसा संबंध आहे. मन जेव्हा शांत असतं तेव्हा प्राणवायू कसा शांत होतो, आपला श्वासोच्छ्वास कसा स्थिर असतो, आणि मन अस्थिर झाल्यानंतर श्वास सुद्धा अस्थिर होतो. याचा अभ्यास ह्या प्राणायामामध्ये आहे. त्यानंतर आहे प्रत्याहार. आता जो तुम्ही भोगवादाविषयी किंवा चंगळवादाविषयी बोललात, आपली जी 6 इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन, हे सतत बाहेरच्या विषयांकडे धावत असतात. त्या बाहेरच्या विषयाकडून मनाला परत इंद्रियाकडे, सर्व इंद्रियांना मनाकडे वळवणं, याला प्रत्याहार म्हणतात. तर जेव्हा आपण एखाद्या योग शिबिरामध्ये, एखाद्या आश्रमात जातो आणि बाहेरच्या सर्व गोष्टीपासून स्वतःला आपण कट करून घेतो, तेव्हा आपोआपच तिथे प्रत्याहार होतो. परंतु त्या आश्रमातून बाहेर गृहस्थ जीवनामध्ये आल्यानंतर सुद्धा आपल्याला कमीत कमी या विषयांच्या संपर्कात कसं राहता येईल आणि नेहमी अंतर्मुख कसं राहता येईल, हे शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर शेवटची 3 अंग आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी. हे एकानंतरच्या एक पायऱ्या आहेत. धारणा म्हणजे ध्यानाविषयी आपल्याला एक विषय निवडायचा आहे आणि त्या विषयावर मन ठेवायचं आहे, आणि त्या विषयावर आपण मन अधिक काळ ठेवू लागलो की खरी राजयोगाची सुरुवात इथे होते. त्याला ध्यान म्हणतात. आणि जेव्हा त्या विषयाशी आपण एकदम एकरूप होऊन जातो तेव्हा त्याला समाधी असं म्हटलं जातं. तसं ह्या राजयोगाच्या 8 पायऱ्या आहेत. आणि हाच राजयोग आता स्वामी रामदेव, श्री श्री रविशंकरजी हे सुद्धा जेव्हा त्यांचे विद्यार्थी काही एका विशिष्ट पायरीपर्यंत जातात तेव्हा त्यांना पुढे शिकवला जातो. तसंच विपश्यनेमध्ये सुद्धा हा राजयोग आपल्याला शिकायला मिळतो. तर अशा प्रकारे हा राजयोग आहे. अच्छा, राजयोगाविषयी देखील आपण अत्यंत सविस्तर विस्तृत अशी माहिती दिली आम्हाला. कोरोना या विषाणूची आगामी भावी लाट असं म्हणतात की अल्पवयीन जे आहेत त्यांच्यासाठी बाधक ठरू शकते, अशी एक शंका वैज्ञानिकांनी व्यक्त केलेली आहे किंवा आरोग्यशास्त्रातल्या जाणत्या मंडळींनी व्यक्त केलेली आहे, असं विविध प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने आपल्या कानावरती येत आहे. गेल्या जवळपास 2 वर्षापासनं प्रत्यक्ष शिक्षणातनं
माझे विद्यार्थी मित्र आणि आम्ही सगळे अध्यापक वर्ग प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित आहोत. इंटरनेट, त्याच्यानंतर ऑनलाईन शिक्षण संवाद या माध्यमातूनच आम्ही जास्त करून विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. त्यात परत परीक्षा पद्धतीपासून आमचा सगळा विद्यार्थी वर्ग नाही म्हटलं तरी दुरावलेलाच आहे. म्हणजे एकूण अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन या सगळ्या परीक्षांना या काळात खीळ बसलेली आहे. आता आता परत हे नवीन शैक्षणिक वर्ष आमचं सुरू झालेलं आहे, ते देखील ऑनलाईन माध्यमातूनच आमचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. आणि परत भीती या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अशी मनात आहे की अल्पवयीन जे काही आहेत त्या अल्पवयीनांवर या विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव पडू शकतो. तर या सगळ्यातून बचाव करण्यासाठी, म्हणजे आजचा बालक हा उद्याचा चालक आहे, तर त्यांनी आत्मसंरक्षण योग मार्गाच्या माध्यमातून आपलं कसं करावं या संबंधी आपण मोलाचं मार्गदर्शन दोन्ही भूमिकातून करावं. एक वैद्यकीय क्षेत्राचे आपण अधिकारी तर आहातच, परंतु योगशास्त्राचे देखील आपण अधिकारी आहात. या दोन्ही भूमिकांवरून आपण मौलिक असं मार्गदर्शन करावं अशी तुम्हाला विनंती करतो. आता वैद्यकीय दृष्टिकोनातून बहुतेक सर्वांना माहीतच आहे, वारंवार साबणाने हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि नाकाला पट्टी वापरणे हे सर्व उपाय आपण करायचे आहेतच. त्याशिवाय प्राणायामाच्या दृष्टीने लहान मुलांना सुद्धा 4-5 वर्षाची झाल्यानंतर ते भस्त्रिका प्राणायाम करू शकतात, अनुलोम विलोम प्राणायाम करू शकतात. लहानपणापासूनच त्यांना शिकवावा भस्त्रिका प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे 2 प्राणायाम हे श्वसन संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तसंच मन शांत ठेवण्यासाठी भ्रामरी प्राणायाम आहे. आणि याशिवाय शुद्धी क्रियामध्ये जलनेती नावाची क्रिया आहे, जी आपला ऊर्ध्व श्वसन मार्ग स्वच्छ करते. जलनेती, भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि वाफ घेणे, गरम पाण्याची वाफ घेणे, या जर प्रिकॉशन्स आपण घेतल्या तर त्यामुळे या रोगापासून आपण वाचू शकू असं मला वाटतं. चालेल, धन्यवाद. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन डॉक्टर मेजर मधुसूदनजी चेरेकर यांनी आपल्याला केलेलं आहे. अगदी सर्वांगीण अशी योग विषयक चर्चा, म्हणजे अगदी हिंदू धर्मातला योग मार्ग, भगवान आचार्य गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेली योग दीक्षा, विपश्यनेचा मार्ग, त्यानंतर स्वामी विवेकानंदांना जो प्रिय होता असा राजयोग, त्यानंतर अलीकडच्या काळातील जे आधुनिक योगाचार्य आहेत, आचार्य रामदेवजी बाबा असतील, मग श्री श्री रविशंकरजी असतील, या सर्व मंडळींनी जो योग आपल्यापर्यंत आणून ठेवलेला आहे तो सोपा करण्याचं काम योगाचार्य डॉक्टर मधुसूदनजी चेरेकर, जे की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे योगाचार्य आहेत, ते आणि त्यांची मित्रमंडळी विविध शिबिरांच्या माध्यमातून सातत्यानं करत आहेत. तर माझी त्यांना अशी विनंती आहे की तुमची जी योग शिबिरे होतात, योगाचे कॅम्प होतात, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्यावी आणि कशा पद्धतीनं तुम्ही योगाचं हे अभियान चालवित आहात सर्वांच्या सहकार्यानं, याची ही माहिती सगळ्यांना झाली तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ते या योगाच्या अभियानामध्ये सहभागी होऊ शकतील. हा, बरेचदा मी फेसबुक लाईव्ह असतो. माझे योगवर्ग फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे उपलब्ध आहेत. माझ्या फेसबुक मधुसूदन चेरेकर या नावाने आहे, तर निशुल्क ते उपलब्ध आहेत. तसंच ध्यानयोगाचेही माझे वर्ग युट्यूबवर उपलब्ध आहेत. डॉक्टर मेजर मधुसूदन चेरेकर या नावाने माझं ध्यान योगाचं चॅनल आहे आणि हठ योगाच्या चॅनलचं आहे डॉक्टर मधुसूदन चेरेकर.
तर हे दोन्ही चॅनल्स आपण पाहू शकता. निशुल्क योग प्रशिक्षण तिथे मिळू शकतं. डॉक्टर साहेब विविध माध्यमातून योग क्षेत्राच्या संपर्कात आहेत. योगाविषयी ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी फार सुंदर असं वर्णन करतात. ते म्हणतात, समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. समाधी साधना तर योग क्षेत्रातले सर्व योग साधक करतातच, मात्र त्यांचं ध्येय जे आहे शांती, दया आणि समता, या सर्व भूमिकांवरून आदरणीय डॉक्टर मेजर मधुसूदनजी चेरेकर यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते मला कायम प्रभावित करत आलेलं आहे. मी त्यांचं बरचसं लेखन सातत्याने वाचतो. त्यांच्या अप्रत्यक्ष संपर्कात मी इतक्या दिवस होतो, मात्र या आभासी मंचावर का होईना आज त्यांचं आणि माझं नाही म्हटलं तरी बराचसा सुसंवाद घडला. आणि आपल्याकडे असं म्हणतात की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, असं हे सुजन वाक्य असणार आजचा आपला दोघांचा हा संवाद. अनेक तांत्रिक अडचणी जरी आल्या तरी देखील आपण हा सुसंवाद साधतो आहोत एकमेकांशी. आणि या सुसंवादाच्या माध्यमातून आपण अनेक जे काही आपले प्रेक्षक आहेत, जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये गेलेलो आहोत. त्यांच्या कानापर्यंत आपण ही योगाची सर्व महती आणि माहिती आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना दिलेली आहे. खरोखर या माझ्या आदरणीय, ज्येष्ठ, सन्माननीय अशा योगमित्राचे आभार कोणत्या शब्दात मानावेत यासाठी मी खरोखर या क्षणी शब्दातीत आहे. तरी पण देखील मी असं म्हणेल की आभाराला शब्दांचे भार नसावेत, सत्काराला फुलांचे हार नसावेत, आणि ज्या आनंदमयी अशा सुसंवादी सुसंगती असलेल्या घरामध्ये आपल्याला नेहमी जायचं यायचं आहे, त्या घराला कोणत्याही औपचारिकतेचं दार नसावं. आपल्या अत्यंत व्यस्त अशा कार्यबाहुल्यामधून योगाचार्य डॉक्टर मेजर मधुसूदनजी चेरेकर, आंतरराष्ट्रीय योगाचार्य, यांनी वेळ काढला आणि आपल्या सगळ्यांना या योगदिनी आपल्यामध्ये सम्मिलित होऊन त्यांनी ज्या गुजगोष्टी आपल्या सोबत केल्या त्यासाठी मी त्यांच्या कायम ऋणात राहणं पसंत करेल. आणि त्यांचे आपल्या या गुरुकुल शिक्षा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक 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 धन्यवाद मानेन. धन्यवाद डॉक्टर मधुसूदनजी चेरेकर, तुम्ही आज आम्हाला येऊन उपकृत केलं. आम्हाला तुमच्याकडून योगाचे धडे घ्यायला नक्की आवडेल आणि ते तुम्ही आम्हाला द्याल या अपेक्षेसह मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचा शेवट करतो आहे आणि आपली रजा घेतो आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद.